आपली इंडिया हारली होती ना, तर एवढं खराब वाटत होतं ना, खूपच हे झालं होतं, मूड ऑफ झाला होता. हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त ना. रविवारी सकाळी मटण आणलं होतं. त्याला हळद मीठ लावून शिजायला ठेवलं होतं. नंतर पटकन मटणाचा रस्सा, कोळंबी मसाला वगैरे करून क्रिकेट बघायला जायचं होतं म्हणून गडबडीत हे जेवण करून हे केलं होतं. हा कोळंबी मसाला आणि मटण रस्सा झाला होता रेडी. नंतर हे पार्सल मागवलेले 2 पार्सल आले होते. एक टूथपिक चं मी हे मागवलेलं. हे पांडा खूप छान होतं, मस्तच होतं हे. तर हे मागवलेलं होतं मी, छान आलं होतं हे. त्यांच्याकडून बी थोड्या टूथपिक आल्या होत्या. आणि हे बघा क्यूटसा होता हे किती मस्त आहे हे बघा. आणि एक पार्सल असं होतं की ते आवडलं नाही, त्यामुळे ते परत माघारी दिलं होतं. हे थोडं स्टार्टिंगला हे करत म्हणजे हे होत होतं, परत हे झालं, बाहेर आलं होतं. आता छान हे यूज आहे, मार्केटिंग वगैरे नाही करत. परत हे दुसरं पार्सल आलेलं, पण ह्याला रिटर्न दिलं का तर घराचं जे मंदिर आहे त्याचे दिवा आहे ना, तो खराब झाला होता म्हणून म्हटलं हे दिवा मागवावा. हा पण अखंड दिवा आणि तो पण अखंड दिवाच आहे, पण हा खूप छोटा आला होता म्हणून ह्याला परत रिटर्न केलं मी. हे बघा, अखंड दीप खूपच छोटासा होता, तुळशीला वगैरे लावू शकतो असा दिवा होता हा, त्यामुळे हा परत माघारी दिला होता. हे बघा, एकदम छोटूसा होता. परत क्रिकेट बघायला जायची आमची गडबड होती. आता आम्ही निघालो होतो. हे अहमदाबादचं रिव्हरफ्रंट आहे, म्हणजे साबरमतीच्या नदीचं तिथून रोड आहे हा रिव्हरफ्रंटवरून. इथे आम्ही स्टेडियमला निघालेलो. इथून नरेंद्र मोदी स्टेडियम आहे ना, तिथे चाललो होतो. तर इथे पोचलो होतो आम्ही. आतमध्ये एंटर करत होतो तर चेकिंग वगैरे होतं. बर्ड्स वगैरे असं लेडीज लोकांची लिपस्टिक वगैरे सगळे काढून घेत होते. आतमध्ये अलाउड नव्हतं काहीसुद्धा. तर आम्ही डिगीमध्ये ठेवले होते बर्ड्स लिपस्टिक वगैरे. आणि इथे बंदोबस्त, जबरदस्त बंदोबस्त होते. पोलीसवाले एवढे सगळे होते ना. आता मी एंटर केलं होतं आणि पहिल्यांदाच आम्ही क्रिकेट असं पाहायला गेलेलो लाईव्ह समोरासमोर. त्यामुळे आणि मला एवढं काय क्रिकेटचं कळत नाही, पण इंडिया हारली ना त्याचं खूप हे वाटत होतं. इथून आता आम्ही आज जात होतो. हे लाईट्स वगैरे फोकस बघा किती मोठे मोठे आहेत. आणि कोण आपल्या अहमदाबादमध्ये इंडियाची मॅच बघायला आलेलं नक्की सांगा. का तर आम्ही उतरत होतो तेव्हा खूप मराठी, पण आम्ही जसं बोललो ना मराठीत, मी माझी मुलगी श्रुती, की इंडिया हारली असं बेकार वाटतं वगैरे चर्चा करत होतो आम्ही. तर एक जण मराठीत होते, ते बोलले की कुठले तुम्ही, मुंबईचे का काय? नाही म्हटलं आम्ही इथेच असतो. ते गिरगावचे होते, मुंबईचे. कोण पुण्यावरून आलेलं, कोण नागपूरवरून आलेलं. जबरदस्त. आणि रविवार होता ना, त्याच्यामुळे सुट्टीमुळे सगळे आले होते. बिचारे एवढे लांबून आले होते, पण इंडिया हारली. ह्या आता मी असं एंटर हे करत होतो. लाईट्स जे किती मोठे मोठे होते, मी तर पहिल्यांदाच पाहिलं होतं स्टेडियम. जबरदस्त होतं हे. असं एकदा दोनदा आलं होतं, काहीतरी होतं, सलमान खानचा शो होता, तर तो दुपारचाच आलं होतं. पण हे नव्हतं स्टेडियम, दुसरं एक स्टेडियम आहे CG रोडला, तिथे गेलेलो. हे खूपच मोठं स्टेडियम आहे. आणि टी व्हीमध्ये बघणं आणि ह्याच्यामध्ये बघणं खूप फरक असतो. म्हणजे इथून काहीच एवढं समजत नव्हतं, छोटे छोटे एकदम दिसत होते. आणि त्यात मला काही समजत नव्हतं की कसे खेळतात काय. हां, पण ते विकेट पडली वगैरे पुन्हा हारत होते, ते कंटिन्यू ते समजलं. माझ्या मुलगी सांगत होती हार्दिक पांड्या वगैरे चांगले खेळले वगैरे असं सांगत होती. पण जिंकाय पाहिजे होती इंडिया यार. सगळे होप घेऊन असे म्हणजे किती लांबून लांबून लोक आले होते. आणि इंडिया आपले कधी हे होत नाहीत, पण काय आता शेवटी हार जीत चलती रहती आहे. पहिल्यांदा पाहिलं हे किती मोठं स्टेडियम, आणि मस्तच होतं हे सगळं, छान वाटत होतं समोरासमोर बघून. आणि गर्दी पण एवढी होती ना, समोर बघा किती सगळे आहेत. जबरदस्त गर्दी होती.
सगळे आपले इंडियाच्याच ह्याच्यामध्ये टी शर्ट, कोणी विराट कोहलीचा, कोणी कोणता असं सगळे टी शर्ट घेतले होते, सगळ्यांनी घातले होते. मस्त वाटलं होतं. आता पहिल्यांदा जे पण खिलाडी असतील ते छानच खेळतात आणि पहिल्यांदा मला जरा ते हेच वाटत होतं, त्यांच्या प्रॅक्टिस करत होतं सगळं. हार जीत चालत राहते. त्यांची खेळणं वगैरे खूप सुंदर वाटत होतं. लांबून क्रिकेट बघायला तर ते काय माहिती. पण टी व्हीत त्यांचे फेस वगैरे दाखवतात ना, तेव्हा कळून येतं की हे आहेत. ह्याच्यावरती काही समजत नव्हतं लांब असल्यामुळे. हे असं झूम करून हे करत होते. माझी मुलगी इथं उभी राहिलेली. व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? आता पहिले सगळे रेग्युलर व्हिडिओ होत होते ते, आता माझं काय झालं ते ना सर्वात काही शोल्डरमुळे ते खूपच हे होतं. शोल्डर असं काय म्हणतात ना, तसं झालं माझ्या हाताला उजव्याच. डॉक्टरने सांगितलं जास्त उचलायचं आजारी जास्त कंटाळा होतो ना, अजून तो माझी कंबर काही सुधारली वगैरे नाही, तापाचं वगैरे ठीक आहे आता खूपच मजा येते. आता आयुर्वेदिक वगैरे दवा चालू आहे, वगैरे करायची चालू आहे. थोडा आराम पडला होता, दवा वगैरे दिले तुम्ही, क्रीम वगैरे अशी लावायला दिले. त्याच्यामुळे सारी येते. आता रेग्युलर माझे ब्लॉग नाईट परत मी हारायला लागल्यामुळे परत सगळे उठून लागले होते बिचारे. किती गर्दी होती बघा. जास्त करून ब्लू टी शर्टमध्ये सगळे आले होते आणि आपला इंडियाचा हे घेऊन आले होते झेंडा. परत हे हारायला लागल्यावर सगळे जात होते आणि परत एवढी गर्दी झाली होती, पूर्ण रोड जाम होऊन गेला होता, ट्रॅफिक वगैरे येऊन गेलं होतं. पण ते बाहेर निघताना ब्लू टी शर्टमध्ये एवढे सगळे सुंदर दिसत होते ना की जबरदस्त वाटत होते. हे बघा. खूप भारी वाटत होतं. सगळे पुणे, मुंबई, नागपूर असे पण आले होते रविवारी सुट्टी असल्यामुळे. तुम्ही कोण कोण आला होता अहमदाबादला क्रिकेट बघायला ते पण सांगा. ही गर्दी बघा, आम्ही गर्दीमध्ये अडकून गेलो होतो. गाडी पूर्ण आत आणली होती. एवढी स्लो आम्ही जात होतो ना, म्हणजे दीड पावणे 2 तास तरी आम्हाला बाहेर निघायला त्या गर्दीतून लागला होता. एवढी गर्दी झाली होती इथे. सगळे ब्लू टी शर्टमध्ये होते, खूप छान दिसत होते. हे बघा. आणि सिक्युरिटी एवढी जबरदस्त होती ना, हे किती वरून छान दिसते बघा. हे सगळे येतात ते मस्त वाटते. आणि कसे वाटतात माझे ब्लॉग नक्की सांगा. माझा हिंदी पण चॅनल आहे, वर्षा लाईफ ब्युटिफुल. इंस्टाग्रामचं पण अकाउंट आहे, वर्षा लाईफ ब्युटिफुल वर्षागिरी. त्याच्यावरती बी फॉलो करा, सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि कोण कोण आलं होतं नरेंद्र मोदी स्टेडियमला क्रिकेट बघायला ते पण सांगा. हे बघा, इथे आम्ही अडकून बसलो होतो ट्रॅफिकमध्ये. बाय.